Good morning, friends. Myself Dujay sir from Mechanical Engineering Department. Now today we are study about the second year Mechanical Engineering subject named as a Mechanical Engineering Material. In a Mechanical Engineering Material, now today's topic named as a Microscope and its types. Now in this lecture we are also study what is the need for the microscope in a mechanical engineering material, and also what are the need for the microscope in a material mechanical engineering material subject, and also the types about the mechanical engineering material subject. Now also the types about the microscope, in which simple microscope and optical microscope and also electronic microscope. These are the microscope are studied in this lecture. नाव बघा, तर ज्यावेळेस आपण मागचं लेक्चर घेतलं होतं तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. मग क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कसं असतं मटेरियलचं, आहे की नाही, त्याचं मग बॉडी सेंटर क्युबिक, फोर्स सेंटर क्युबिक, आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते काय करायच्या आपण मागच्या लेक्चरला बघितल्या होत्या. आता हे जे लेक्चर जे आहे आपलं, तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघतो आहोत तर मायक्रोस्कोप. पण हे जे मायक्रोस्कोप जे आहे हे काय भूमिका बजावतात, याची काय गरज आहे तुमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल या सब्जेक्टमध्ये, आहे की नाही. तर पहिले तर आपल्याला काय करायचं आहे हे जाणून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर आपलं जे दुसरं लेक्चर राहील तर त्यावेळेस आपण काय करणार आहे तर याचे टाईप बघणार आहेत. जो मायक्रोस्कोप आहे त्या मायक्रोस्कोपचे काय करणार आहे आपण दुसऱ्या लेक्चरला तर टाईप बघणार आहेत. तर आपल्याला पहिलं तर काय जाणून घ्यायचं आहे की मायक्रोस्कोप. मग मायक्रोस्कोप म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे का मायक्रोस्कोप म्हणजे काय. नेमकी मायक्रोस्कोपने आपण कोणकोणत्या गोष्टी फाइंड आउट करू शकतो, आहे की नाही, मटेरियलच्या असतील, अदर काही गोष्टी असतील, तर ते नेमकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टमध्ये मायक्रोस्कोप काय भूमिका बजावायचं काम करतं, आहे की नाही, हे माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला पहिले तर काय जाणून घ्यावं लागेल की बेसिक गोष्ट जी आहे मायक्रोस्कोपची ती पहिले तर काय करावं लागेल आपल्याला जाणून घ्यावं लागेल की नेमकी मायक्रोस्कोप काय भूमिका बजावायचं काम करतो तुमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल सब्जेक्टमध्ये, आहे की नाही. तर हे चालू करण्याच्या अगोदर आपण इंट्रोडक्शन बघू, आहे की नाही. तर फर्स्ट वन ॲज अ इंट्रोडक्शन अबाउट द मायक्रोस्कोप. Microscope is an instrument used to see objects that are too small to be seen by the naked eye. मग हा जो मायक्रोस्कोप जो आहे, हे जे इन्स्ट्रुमेंट जे आहे याचा यूज करून आपण काय करू शकतो, एखादा ऑब्जेक्ट आहे की नाही, एकदम स्मॉल ऑब्जेक्ट आहे जे आपल्या डोळ्याने दिसत नाही आहे, म्हणजे एखादं ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यावरची एखादी स्मॉलवाली गोष्ट काय करायची आपल्याला, एकदम छोटी गोष्ट आपल्याला काय करायची त्या ऑब्जेक्टची फाइंड आउट करायची आहे की नाही. पण ती काय होत नाही, आपल्या डोळ्याला काय होत नाही, हे दिसत नाही आहे की नाही. मग ते आपल्याला फाइंड आउट जर करायचं असेल तर बाय युजिंग द मायक्रोस्कोपचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर ते काय करू शकता, चेक करू शकता, आहे की नाही. मायक्रोस्कोप इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू सी ऑब्जेक्ट दॅट आर टू स्मॉल टू बी सीन बाय द नेक आय, म्हणजे जे डोळ्याने दिसत नाही आहे की नाही. एखादं पार्ट असेल किंवा एखाद्या गोष्ट आपल्याला काय होत नाही, डोळ्याने दिसत नाही आहे, पण ती आहे, ती आपल्याला काय करायची, चेक करायची आहे. तर त्या गोष्टी काय करू शकतो, बाय युजिंग द मायक्रोस्कोपचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर चेक करू शकता, फाइंड आउट करू शकता. मायक्रोस्कोपी इज द सायन्स ऑफ द इन्व्हेस्टिंग अ स्मॉल ऑब्जेक्ट अँड इन्स्ट्रुमेंट युजिंग सच अन इन्स्ट्रुमेंट. मग हे जे मायक्रोस्कोपी जे आहे हे काय आहे तर इन्व्हेस्टिगेटिंग एक प्रकारची सायन्सची फील्ड आहे. ही जी मायक्रोस्कोपी जी आहे किंवा मायक्रोस्कोप जो आहे ही काय आहे तर एक प्रकारची सायन्सची फील्ड आहे. आणि ती कशासाठी तर इन्व्हेस्टिगेटिंग अ स्मॉल ऑब्जेक्ट अँड स्ट्रक्चर युजिंग सच अन इन्स्ट्रुमेंट. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं असेल किंवा त्याचं इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला करायचं आहे एखाद्या स्मॉल ऑब्जेक्टचं, तर त्यासाठी कसे आहेत हे मायक्रोस्कोप तर सुटेबल आहेत. मायक्रोस्कोपिक मीन इनव्हिजिबल इन द आय अनलेस ॲडेड बाय द मायक्रोस्कोप. मग हे जे मायक्रोस्कोप जे आहे जे इनव्हिजिबल म्हणजे तुमच्या डोळ्याला जे दिसू शकत नाही, असे जे इनव्हिजिबल जे काय आहेत
तर स्ट्रक्चर आहेत, इनव्हिजिबल स्ट्रक्चर जे आहे तर ते काय करू शकतो आपण, तर बाय युजिंग द मायक्रोस्कोपचा यूज करून तुम्ही काय करू शकता, त्या फाइंड आउट करू शकता, आहे की नाही. मग हे काय झालं, तर इंट्रोडक्शन अबाउट द मायक्रोस्कोप. त्यानंतर आपण बघणार आहोत टाईप्स अबाउट द मायक्रोस्कोप. मग मायक्रोस्कोपचे टाईप्स कोणकोणते आहेत, तर फर्स्ट वन ॲज अ सिम्पल मायक्रोस्कोप अँड सेकंड वन ॲज अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. हे काय आहेत, तर दोन प्रकार आहेत तुमच्या मायक्रोस्कोपचे. मग हे काय करायचे आपल्याला, तर बघायचेच आहे. पहिले तर आपण काय करतो या लेक्चरमध्ये, तर इंट्रोडक्शन जाणून घेतो की मायक्रोस्कोप म्हणजे काय आहे की नाही, त्याचे कोणकोणते पार्ट्स आहे, ते कसं दिसतं आहे की नाही, हे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर जाणून घेणं गरजेचं आहे की नाही. तर सिम्पल मायक्रोस्कोप आहे की नाही. फर्स्ट वन ॲज अ सिम्पल मायक्रोस्कोप. अ सिम्पल मायक्रोस्कोप इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मॅग्निफाईंग ग्लास. मग हे कसं आहे, तर एक प्रकारचं ग्लास मॅग्निफाईंग ग्लास आहे की नाही. त्याच्यावर फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल, तर तुमचं काही विद्यार्थी आहेत आपल्याकडे 12वी सायन्स वगैरे झालेले काही विद्यार्थी आहेत, तर त्यांना माहिती असतं की मायक्रोस्कोपवर आपण कोणकोणत्या गोष्टी फाइंड आउट करू शकतो किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण बघू शकतो आहे का नाही. जे 12वी सायन्स करून जे आलेले जे विद्यार्थी आहेत, तर त्यांना माहिती असतं बऱ्यापैकी मायक्रोस्कोपमध्ये तुम्ही अल्गीज, फंगीज आहे की नाही, फंगाय म्हणजे बुरशी किंवा अल्गी किंवा सेल्स वगैरे जे आहेत ना, आहे का नाही, एखाद्या पानाचे सेल्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीचं काय करू शकतो आपण, फाइंड आउट एक प्रकारचं चेक करू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो त्या गोष्टी ज्या आपल्या डोळ्याला दिसत नाही अशा, आहे की नाही. म्हणजे जे 12वी होऊन आलेले जे विद्यार्थी आहेत, तर त्यांना या गोष्टी लवकर समजते, नाही का नाही. अ सिम्पल मायक्रोस्कोप इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मॅग्निफाईंग glasses. It is actually a convex lens of small focal length which is used for seeing the magnifying image of small object. मग याच्यामध्ये जे सिम्पल मायक्रोस्कोप जे आहे, तर त्या मायक्रोस्कोपमध्ये काय केलं जातं, तर एक प्रकारची मॅग्निफाईंग ग्लासेस यूज केले जातात. आणि हे मॅग्निफाईंग ग्लासेस काय करायचं काम करतात, इट इज ॲक्च्युअली अ कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ अ स्मॉल फोकल लेंथ. आणि त्याच्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स यूज केली जाते, त्याचबरोबर स्मॉल फोकल लेंथ यूज केली जाते, विच इज यूज फॉर द सीइंग द मॅग्निफाईड इमेज ऑफ स्मॉल ऑब्जेक्ट. मग ती काय करू शकते, हे जे लेन्सेस जे यूज केले जातात ते काय करायचं काम करतात, ते एक प्रकारचं मॅग्निफाईड करायचं काम करतात आणि तुम्हाला नाही का एक प्रकारचं दाखवायचं काम करते. आयपीसमधून तुम्ही काय करू शकता, तर बघू शकता की छोटे जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिचं काय करू शकता, मॅग्निफाईज करू शकता, ती तुम्हाला दिसण्यासारखं एक प्रकारची कॉन्व्हेक्स लेन्स तिथं काय केली जाते, यूज केली जाते, जेणेकरून ती ज्या गोष्टी दिसत नाही त्याला काय करायचं काम करते, कॉन्व्हेक्स करून त्याला लार्ज करून तुम्हाला आयपीस थ्रू तुम्हाला दाखवायचं काम करत असते. अशा प्रकारचं एक प्रकारचं मेकॅनिझम जे आहे ते मायक्रोस्कोपमध्ये काय केलं असतं, बसवलेलं असतं, आहे की नाही. अ सिम्पल मायक्रोस्कोप युटिलाइज जस्ट अ सिंगल लेन्स फॉर द मॅग्निफिकेशन. मग सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये काय केलेलं असतं, तर युटिलाइज केलेलं असतं, काय युटिलाइज केलेलं असतं, जस्ट अ सिंगल लेन्स. एक प्रकारची सिंगल लेन्स जी आहे ती काय केली जाते, त्याच्यामध्ये यूज केली जाते एक प्रकारे मॅग्निफिकेशन करण्यासाठी, आहे की नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रिन्सिपल ऑफ सिम्पल मायक्रोस्कोप. मग सिम्पल मायक्रोस्कोपचं एक बेसिक प्रिन्सिपल जे आहे, तर ते काय आहे, तर ते आपण काय करणार आहोत, तर बघणार आहोत. अ सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज टू ऑब्टेन द स्मॉल मॅग्निफिकेशन. मग सिम्पल मायक्रोस्कोप काय करायचं काम करतो, मॅग्निफाईज करायचं काम करतो. काय तर एक प्रकारचा स्मॉल ऑब्जेक्ट जो आहे, जो आपल्याला डोळ्याला दिसत नाही, त्याला मॅग्निफाईज करून तुम्हाला तो काय करायचं काम करतो, दाखवायचं काम करतो. इट इज युजली यूज फॉर अ स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक अल्गी, फंगी अँड बायोलॉजिकल स्पेसिमन. मग हे जे मायक्रोस्कोप जे आहेत, फॉर एक्झाम्पल जो सिम्पल मायक्रोस्कोप जो यूज केला जातो, तर हा कुठे यूज केला जातो, स्टडी फॉर मायक्रोस्कोपिक अल्गी असेल, तुमची फंगी असेल, म्हणजे एखादं अल्गी किंवा तुमची बुरशी वगैरे जर असेल, किंवा बायोलॉजिकल स्पेसिमन म्हणजे जैविक शास्त्रामध्ये काय केलं जातं, जैविक आपल्याला माहिती जर घ्यायची असेल तर तिथं काय केलं जातं, हे मायक्रोस्कोप काय केलं जातं, यूज केलं जातं. जे बायोलॉजिकल स्पेसिमन्स जे आहेत, तर ते फाइंड आउट करण्यासाठी, ते चेक करण्यासाठी काय केलं जातं, हे सिम्पल टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप काय केलं जातो, यूज केला जातो. त्याचबरोबर जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल जे आहे, आपल्याला मटेरियलचं स्टडी जर करायचं असेल, आहे का नाही, त्याचं क्रिस्टलाइज स्ट्रक्चर आपल्याला बघायचं असेल, मग त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम असेल, कॉपर असेल,
मायस्टील असेल, याचं आपल्याला काय करायचं एक प्रकारचं आपल्याला नाही का त्याचं स्ट्रक्चर, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला काय करायचं बघायचं आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा काय केलं जातं, हे मायक्रोस्कोप काय केले जातात, यूज केले जातात, आहे की नाही. ते आता ते जे मायक्रोस्कोप जे आहे ते आपण काय करणार आहोत, पुढं तर बघणारच आहोत, पण आपण काय जाणून घेतो आहोत तर बेसिक, आहे की नाही, बेसिक प्रिन्सिपल अबाउट द सिम्पल मायक्रोस्कोप. Light from light source mirror phase through the thin transparent object. A biconvex lens magnifies the size of the object to get an enlarged virtual image. The image is viewed from the other side. मग काही जे मायक्रोस्कोप जे आहे ते ऑप्टिकल मायक्रोस्कोप आहे. मग त्या ऑप्टिकल मायक्रोस्कोपमध्ये काय केलं जातं, एक लाईट सोर्स यूज केला जातो, मिरर यूज केली जाते, ट्रान्सपरन्स लेन्स जी आहे, बायोकॉन्व्हेक्स लेन्स असेल, या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात ह्या ऑप्टिकल टाईप्स ऑफ मायक्रोस्कोपमध्ये यूज केलं जातं. जेणेकरून ते काय करतात एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा एखादा स्पेसिमन आहे, त्या स्पेसिमनचं आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यासाठी काय केलं जातं, हे मायक्रोस्कोप यूज केले जातात. ते काय मायक्रोस्कोप काय करायचं काम करतात, एक प्रकारचं मॅग्निफिकेशन करायचं काम करतात ऑब्जेक्ट टू गेट अ एनलार्ज व्हर्च्युअल इमेज. त्याची एनलार्ज व्हर्च्युअल इमेज काय करायचं काम करतात, तयार करायचं काम करतात आणि ती इमेज व्ह्यू करून तुम्हाला अदर साईडला काय करायचं काम करतं, दाखवायचं काम करतं. अशा प्रकारचे काय काय आहेत तर मायक्रोस्कोप आहे आणि ते त्याचं अशा प्रकारे ते काय करायचं काम करतं, वर्किंग करायचं काम करत असतं. मग पार्ट्स ऑफ सिम्पल मायक्रोस्कोप, मग जे मायक्रोस्कोप जे आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत, आहे की नाही. मग काही पार्ट हे मेकॅनिकल टाईप्स आहेत, तर काही पार्ट काय आहेत तर ऑप्टिकल पार्ट्स आहेत. अशा दोन प्रकारचे पार्ट्सचं कॉम्बिनेशन करून काय केलेलं आहे, हा तुमचा मायक्रोस्कोप जो आहे, सिम्पल टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप जो आहे तो काय केलेला आहे, तर एक प्रकारे बनवलेला आहे की नाही. मग हे जे मेकॅनिकल, त्याच्यामध्ये मेकॅनिकली लिंकेजिंग करून काय केलेले आहे, काही पार्ट काय केलेले तयार केलेले आहेत आणि काही ऑप्टिकल पार्ट म्हणजे काही लेन्सेस वगैरे यूज केलेले आहेत, आहे की नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीचं एक प्रकारचं कॉम्बिनेशन करून तुमचा हा जो मायक्रोस्कोप जो आहे तो काय केलेला आहे, तर एक प्रकारे बनवलेला आहे. मग ते पार्ट कोणकोणते आहेत, आहे की नाही. मग ते पार्टची माहिती काय करतोय आपण ह्या लेक्चरमध्ये जाणून घेतो आहोत की नेमकी कोणकोणते पार्ट आहेत. जर सिम्पल मायक्रोस्कोपचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, आहे की नाही. आपल्याला मायक्रोस्कोपचा स्टडी करायचा आहे, पण मायक्रोस्कोपचा स्टडी करायच्या अगोदर आपल्याला पहिलं तर हे माहिती असणं गरजेचं आहे की मायक्रोस्कोप म्हणजे काय, ते काय करायचं काम करतं, त्याचे वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन कसं आहे, प्लस त्याच्याबरोबर ते नेमकी त्याचे पार्ट्स कोणकोणते आहेत, कोणत्या पार्टला काय म्हणतात, आहे की नाही. या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी आहे तो आपल्याला पहिले तर करावं लागेल, आहे की नाही. मग त्यानंतर आपण ते टाईप्स ऑफ मायक्रोस्कोपमध्ये काय करणार आहोत, जाणार आहोत, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ आपलं सॉरी कोणकोणते पार्ट आहेत, तर फर्स्ट वन ॲज अ मेकॅनिकल पार्ट आणि सेकंड वन ॲज अ ऑप्टिकल पार्ट आहेत, आहे की नाही. मग ऑप्टिकल पार्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, दिस पार्ट आर इन्व्हॉल्व इन अ पासिंग ऑफ द लाईट थ्रू ॲन ऑब्जेक्ट स्पेसिमन अँड मॅग्निफाईंग इट्स साईज. मग ऑप्टिकल पार्ट कोणकोणत्या येतात, तर हे जे पार्ट जे आहेत तर ते काय करायचं काम करतात, लाईट सोर्स जिथं यूज केलेला आहे की नाही, एखादा लाईट सोर्सचा यूज करून तुम्ही काय केलेलं आहे, एखादा स्पेसिमन किंवा एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो काय करताय तर मॅग्निफाईज करताय आहे की नाही. मग मॅग्निफाईज करताना त्याच्यामध्ये काय केलेलं आहे ते ऑप्टिकल पार्ट. मग ऑप्टिकल पार्ट कोणकोणते आहेत, तर तुमचे मिरर असेल, तुमची लेन्स असेल, आहे की नाही. या सगळ्या गोष्टीचं काय आहे तर कॉम्बिनेशन करून हे जे ऑप्टिकल पार्ट जे आहेत, आहे की नाही, हे जे पार्ट जे आहेत मिरर आणि लेन्स याचा यूज करून आपण काय करतो तर मॅग्निफाईंग करतो ऑफ इट्स साईज. म्हणजे स्मॉल साईजचं कन्वर्जन लार्ज साईजमध्ये करायचं काम हे काय करतात, ऑप्टिकल पार्ट करतात बाय युझिंग द लाईट सोर्स, आहे की नाही. लाईट सोर्सचा यूज करून काय करायचं काम करतात, मॅग्निफाईंग करायचं काम करतात तो ह्या ऑप्टिकल पार्ट. मग त्याच्यामध्ये मिरर झाली, लेन्स झाली, हे काय करायचं काम करतात, मॅग्निफाईंग करायचं काम करतात, मॅग्निफाईंग इट्स साईज, आहे की नाही. एखाद्या स्पेसिमेनची साईज जी आहे ती काय करायचं काम करतात, मॅग्निफाईंग करायचं काम करतात, आहे की नाही, लार्ज करायचं काम करतात त्याला, आहे की नाही. तर अशा प्रकारचे हे जे ऑप्टिकल पार्ट आहे त्याच्यामध्ये येतात, आहे की नाही. द कंपोनंट ऑफ द ऑप्टिकल पार्ट आर ॲज फॉलो. मग ऑप्टिकल पार्ट जे आहे तर त्याच्यामध्ये कंपोनंट जे आहेत त्याचे तर ते कोणकोणते आहेत, तर फर्स्ट वन ॲज अ मिरर
and second one as a lens. मग mirror आहे का नाही. A plano convex mirror is fitted below to the stage to the vertical rod by means of the frame. It focuses the surrounding light on the object to be observed. मग मिरर काय करायची काम करते. अ प्लेनो कॉन्व्हेक्स मिरर, एक प्लेनो कॉन्व्हेक्स मिरर जी आहे ती काय केलेली असते, फिटेड बिलो द स्टेज ऑफ द व्हर्टिकल रॉड. ती काय केलेली असते, बिलोच्या प्लेट जी आहे का नाही, व्हर्टिकल रॉडची जी प्लेट जी आहे त्याच्यावर काय केलेली असते, तर ही मिरर काय केलेली असते, फिट केलेली असते बाय मीन ऑफ द फ्रेम आहे का नाही. जी फ्रेम आहे तर त्याच्यावर ही मिरर जी आहे ती काय केलेली असते, फिट केलेली असते. आणि इट फोकस द सराउंडिंग लाईट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आणि त्या मिररच्या खाली जो आहे तो एक काय केलेला असतो, लाईट काय केलेला असतो, फिट केलेला असतो आहे का नाही. ती मिरर जी आहे ती एखाद्या प्लेटवर काय केलेली, फिट केलेली आहे. पण प्लेट कशी आहे, तर ती कशी आहे, हॅलो प्लेट आहे. आणि त्याच्यावर काय केलेली आहे, मिरर फिट केलेली आहे. आणि त्या मिररच्या खालच्या साईडला एक काय केलेलं आहे, लाईट सोर्स यूज केलेला आहे की नाही. लाईट सोर्स काय केलेला आहे, यूज केलेला आहे. इट फोकस द सराउंडिंग लाईट ऑन द ऑब्जेक्ट टू बी ऑब्झर्ड. आणि तो लाईट ज्यावेळेस काय केला जातोय, रिफ्लेक्ट करून तो मिररमधून ज्यावेळेस पास होतोय आणि त्या मिररवर आपण काय केली, एखादी आलगी किंवा एखादा फंगी आपल्याला मेजरमेंट करायची आहे किंवा एखाद्या स्पेसिमनचं आपल्याला काय करायचं आहे, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्या मिररवर आपण काय केलं, तो स्पेसिमन ठेवला आणि तो काय करू शकतो आपण, बाय युझिंग द आयपीस थ्रू ती काय केली जाते, एनलार्ज करून दाखवली जाते. कशामध्ये, तुमच्या आयपीसमध्ये आहे का नाही. मायक्रोस्कोपच्या जे आयपीस आहे तर त्याच्यामध्ये जी इमेज जी आहे त्या मिररवर ठेवलेली जो स्पेसिमन आहे त्याची इमेज जी आहे ती काय केली जाते, एनलार्ज करून काय केली जाते, तुमच्या आयपीसमध्ये दाखवली जाते. अशा प्रकारचं वर्किंग जे आहे ते काय कोण करत असतं, तुमचा मायक्रोस्कोप करत असतो आहे का नाही. आणि लेन्स जी आहे तर बायकॉन्व्हेक्स लेन्स इज फिटेड अबव द स्टेज. आणि बायकॉन्व्हेक्स लेन्स काय केली असते, तर त्या स्टेजच्या वरती फिटेड केलेली असते टू द व्हर्टिकल रॉड बाय मीन ऑफ द फ्रेम. इट मॅग्निफाय द साईज ऑफ द ऑब्जेक्ट अँड द एनलार्ज व्हर्च्युअल इमेज फॉर्म बाय द ऑब्झर्वर बाय किपिंग द आय अबव इट. फॉर प्रॉपर फोकसिंग द लेन्स कॅन बी मूव्ह अप अँड डाऊन बाय द फ्रेम. मग ही जी लेन्स जी आहे ती काय करू शकतो आपण, लेन्स कुठं फिट केलेली असते, तर जो आयपीस आहे त्याच्या व्हर्टिकल रॉडला काय केलेली असते, ही लेन्स काय केलेली असते, फिटेड केलेली असते. आणि ती तुम्ही ज्यावेळेस तुमच्या स्पेसिमनवरती काय करताय, फोकस करताय ती लेन्स, तर त्यावेळेस काय केली जाते, ती आपण नाही का काय करू शकतो, तर अपडाऊन मुवमेंट तिची करू शकतो आहे का नाही. व्हर्च्युअल इमेजची जी काय करू शकतो आपण, अपडाऊन मुवमेंट करू शकतो ह्या लेन्सची. आणि ती ज्यावेळेस आपण त्याची अपडाऊन मुवमेंट करतोय आहे का नाही, बाय युझिंग द गिअर आहे का नाही. गिअर थ्रू म्हणजे एक प्रकारचं मेकॅनिकली लिंकेजेस करून काय केलं जातं, ही लेन्स काय केली जाते, अपडाऊन मुवमेंट केली जाते आहे का नाही. द व्हर्टिकल रॉड बाय मीन ऑफ द फ्रेम द मॅग्निफाय द साईज ऑफ द ऑब्जेक्ट अँड द एनलार्ज व्हर्च्युअल इमेज फॉर्म बाय ऑब्झर्वर बाय किपिंग द आय अबोव. आणि ती काय करायचं काम करते, ती जी लेन्स जी आहे ती काय करायचं काम करते, ज्या मिररवर तुमचा जो स्पेसिमन जो आहे त्या स्पेसिमनची साईज जी आहे ती एनलार्ज करून तुमच्या आयपीसमध्ये काय करायचं काम करते, दाखवायचं काम करत असते ही तुमची लेन्स. बाय किपिंग द आय अबोव फॉर प्रॉपर फोकसिंग द लेन्स कॅन बी मूव्ह अप अँड डाऊन बाय द फ्रेम. आणि त्या फ्रेमला जी एक प्रकारचं मेकॅनिकली लिंकेजिंग करून काय केलेलं आहे, तर ती अपडाऊन काय करू शकतो आपण, ती फ्रेम अपडाऊन मुवमेंट करू शकतो बाय युझिंग द गिअर असेल त्याचं आहे की नाही. त्याला आपण फिरवल्यानंतर काय होते, ती फ्रेम जी आहे ती अपडाऊन मुवमेंट करू शकतो आपण आहे की नाही. अशा प्रकारचं काय करायचं काम करते, एक प्रकारचं वर्किंग जे आहे ते तुमच्या सिम्पल मायक्रोस्कोपचं होत असतं आहे की नाही. मग हाऊ डज इट वर्क, मग ते कसं वर्क करतं, तुमचं जे सिम्पल मायक्रोस्कोप जो आहे तर तो कसा वर्क करतो आहे की नाही. आपण काय करतो आहोत, पहिलं तर हे जे लेक्चर जे आहे मायक्रोस्कोपचं एक बेसिक गोष्ट जी आहे की नाही ती काय करतो आहोत आपण ह्या लेक्चरमध्ये पहिले तर जाणून घेत आहोत आहे की नाही. मग हाऊ डज इट वर्क, मग ते कसं वर्क करतं माहिती आहे का तुम्हाला, हे मायक्रोस्कोप कसं वर्क करतं. मी तर आता मागची स्लाईड जी झाली तर त्या स्लाईडमध्ये तुम्हाला नेमकी सगळं वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन त्याचं सांगून दिलं की नेमकी ते कसं वर्क करत असतं आहे की नाही. ऑल ऑफ द पार्ट ऑफ द मायक्रोस्कोप वर्क टुगेदर. द लाईट फ्रॉम द इल्युस्ट्रेटर passes through the aperture through the side and
through the objective lens where the image of the specimen is magnified. मग हे कसं वर्क करतं? ऑल पार्ट ऑफ द मायक्रोस्कोप वर्क टुगेदर. द लाईट फ्रॉम इट्स इल्युट्रेटिंग पासेस थ्रू द अपेरचर. लाईट सोर्स जो आहे तो काय केला जातो? तुमच्या जो स्पेसिमन ठेवलेला आहे का नाही मिररवर, तर त्याच्या खालच्या साईडने तो काय केला जातो? पास केला जातो आहे का नाही, थ्रू द साईड. अँड दस द ऑब्जेक्टिव्ह लेन्स वेअर द इमेज ऑफ द स्पेसिमन्स इज मॅग्निफाईड. आणि जी लेन्स जी आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स, ती काय करायचं काम करते? तर तुमच्या स्पेसिमनचं काय करायचं काम करते? एक प्रकारे काय करायचं काम करते? मॅग्निफाईंग करायचं काम करते. मॅग्निफाईड त्याला करायचं काम करते आणि त्याची साईज जी आहे ती एनलार्ज करून तुमच्या आयपीसमध्ये एक प्रकारे दाखवायचं काम करत असते. द देन मॅग्निफाईड इमेज कंटिन्युअस अप थ्रू द बॉडी ट्यूब ऑफ द मायक्रोस्कोप टू द आयपीस विच फर्दर मॅग्निफाय द इमेज ऑफ द व्ह्यू देन सी. आणि काय करू शकतो आपण? द मॅग्निफाईड इमेज कंटिन्यू अप आहे का नाही, तुमची जी मॅग्निफाईड इमेज जी आहे ती तुमच्या लेन्स थ्रू काय केली जाते? आयपीसमध्ये काय केली जाते? दाखवली जाते आहे का नाही. बॉडी ट्यूब ऑफ द मायक्रोस्कोप ऑफ द आयपीस विच फर्दर मॅग्निफाय द इमेज ऑफ द व्ह्यूवर देन सी. आणि ती काय करू शकता तुम्ही? जशा प्रमाणात व्ह्यू झालेली आहे ती तुम्ही काय करू शकता? बाय युजिंग द आयपीस थ्रू डोळ्यांनी तुम्ही काय करू शकता? तर बघू शकता. लर्निंग टू यूज ऑफ द ॲडजस्ट युअर कंपाऊंड मायक्रोस्कोप इज द नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेप. आणि त्याचं लर्निंग म्हणजे तिची माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला आहे की नाही. एखाद्या तुम्हाला स्पेसिमनचं काय करायचं आहे, तर एक प्रकारचं स्पेसिमनचं काय करायचं आहे? स्ट्रक्चर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे किंवा चेक करायचं आहे, तर मग त्याच्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोप कसा यूज केला जातो याचं लर्निंग म्हणजे याची माहिती तुम्हाला काय असणं गरजेचं आहे? तर गरजेचं आहे. इट ऑल्सो इम्पेरेटिव्ह टू नोन ॲज अ अंडरस्टँड द बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर क्लिनिंग युअर मायक्रोस्कोप. आणि तुम्हाला नाही का प्रत्येक वेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही चेकिंग पर्पजसाठी हा मायक्रोस्कोप घेत आहे, तर मग मायक्रोस्कोप घेताना त्याला काय करावं लागतं आहे? तर प्रॉपर त्याची क्लिनिंग होणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्याची क्लिनिंग झाली तर तो काय करेल? तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला जे स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं आहे ते तुम्हाला काय करेल? व्यवस्थित दाखवायचं काम करत असेल आहे की नाही. अशा प्रकारचं एक प्रकारचं स्ट्रक्चर, एक प्रकारचं वर्किंग जे आहे ते काय करत असतं? तुमचं मायक्रोस्कोप तुम्हाला काय करायचं काम करत असतो? दाखवायचं काम करत असतो. आय होप सो की तुम्हाला हे आजचं लेक्चर जे आहे आपलं बेसिक स्टडी अबाउट द मायक्रोस्कोप, बेसिक स्टडी अबाउट द सिम्पल मायक्रोस्कोप हे आज समजलं असेल. ओके, थँक्यू.